नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर प्रयागराजला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढल्यामुळे चेंगराचेंगरी घटनेत 18 जणांचा मृत्यू तर 10 जण गंभीर जखमी असल्याची माहिती। नवी दिल्ली स्थानकावरील चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे व्यथित झालो, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विट। तर या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे रेल्वे मंत्रालयाचे आदेश। इंडिया आघाडीत काँग्रेसच्या धोरणांवर टीकेचा सूर। आदित्य ठाकरे राऊतांना हरियाणा निवडणुकीतील किस्सा सांगत केजरीवालांची काँग्रेसवर टीका। केजरीवालांसोबत झालेला संवाद सामनातून समोर। महाराष्ट्रातील जागा वाटपात काँग्रेसनं शेवटच्या मिनिटापर्यंत घातलेला घोळ अनाकलनीय होता। ईव्हीएमपेक्षा अहंकार आणि फक्त आम्हीच या वृत्तीमुळे पराभव। तर आता दिल्लीत सुद्धा तेच घडलं, सामनातून हल्लाबोल। कोकणात पक्षाला गळती लागल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून डॅमेज कंट्रोल। तर विनायक राऊतांच्या उपस्थितीत आज राजापुरातल्या पदाधिकाऱ्यांची शिवसेना भवनात बैठक। या बैठकीत उद्धव ठाकरे सुद्धा उपस्थित राहण्याची शक्यता। भास्कर जाधवांचे चुलत बंधू बाळशेठ जाधव शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार। 500 कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या उपस्थितीत आज पक्षप्रवेश। आमदार किरण सामंतांसोबतच्या बैठकीत निर्णय। कोल्हापुरात जीबीएस आजाराचा दुसरा बळी। दोनेवाडीमधील 64 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू। राज्यातील जीबीएस मृतांची संख्या आता 6 वर। जात प्रमाणपत्रासाठी 6 एप्रिलपर्यंत मुदतवाढ। तर एससीबीसी आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अंतिम संधी। सीईटी प्रवेशावेळी प्रमाणपत्र अर्जाच्या पावतीवर निश्चित झालेला प्रवेश रद्द होऊ नये यासाठी मुदतवाढ। दूध भेसळ केल्यास परवाने सुद्धा रद्द करा। अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे कठोर आदेश। भेसळखोरांविरोधात 100 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत 1,83,397 दुधाच्या साठ्यांची तपासणी। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज मेगा ब्लॉक। सीएसएमटी ते विद्याविहार धीम्या मार्गावर, हार्बरवर कुर्ला ते वाशी दरम्यान आणि पश्चिम मार्गावर बोरिवली ते गोरेगाव दरम्यान जलद मार्गावर ब्लॉक असेल।